विद्यार्थी मित्र, आपण आपल्या बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाच्या पहिल्या प्रकरणाचा आपण अभ्यास करत आहोत. ते पहिलं प्रकरण आहे इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. बघा, या प्रकरणाच्या मागील भागामध्ये आपण बुक कीपिंग म्हणजे काय हे समजून घेतलं, कशाला बुक कीपिंग म्हणतात याचा अभ्यास केला. आता या भागामध्ये आपण बुक कीपिंग जे आहे ते बुक कीपिंगची ऑब्जेक्टिव्स काय, त्याची युटिलिटीज काय, हे आपण इथे या भागामध्ये अभ्यासणार आहोत. त्यासाठी मी तुमचे स्वागत करते. बघा, इथे बघायचं आपल्याला ऑब्जेक्टिव्स ऑफ बुक कीपिंग. पहिलं आहे त्याच्यामध्ये द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक कीपिंग इज टू कीप a complete and accurate record of all the financial transaction in a systematic, orderly and logical manner. बघा, ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्देश. तर बुक कीपिंगचा उद्देश काय आहे? तर बुक कीपिंगचा हा उद्देश आहे महत्त्वाचा की जे काही आपले ट्रान्झॅक्शन असतील, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन, जे काही आपले व्यवहार असतील, त्या व्यवहारांचा जो काही रेकॉर्ड आहे, नोंदणी आहे, ती ॲक्युरेट एकदम करणं, सिस्टमॅटिक एका विशिष्ट पद्धतीमध्ये करणं, ऑर्डरली अँड लॉजिकल मॅनरमध्ये करणं, हे बुक कीपिंगचं उद्दिष्ट आहे. जेणेकरून आपल्याला ती जी काही माहिती आहे किंवा बुक कीपिंगमध्ये ठेवलेला जो काही रेकॉर्ड आहे तो रेकॉर्ड तिथे आपल्याला उपयोगाला येईल. म्हणजे बुक कीपिंगचं हे उद्दिष्ट आहे की जी काही आपले ट्रान्झॅक्शन असतील, व्यवहार असतील, त्या व्यवहारांची कंप्लीट, योग्य रीतीने परिपूर्ण अशी माहिती ठेवणं, एका विशिष्ट पद्धतीमध्ये ठेवणं, हे त्याचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर त्याचं पुढील उद्दिष्ट आहे ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर टू बी रेकॉर्डेड डेट वाईज अँड अकाउंट वाईज. जे काही बिझनेसचे ट्रान्झॅक्शन्स असतील ते सर्व ट्रान्झॅक्शनचा जो काही रेकॉर्ड आहे तो डेट वाईज आणि अकाउंट वाईज केला जातो. आता डेट वाईज म्हणजे काय? बघा, हा नोव्हेंबर महिना आहे. आता नोव्हेंबर महिन्यातल्या 1 तारखेपासून तिथे 30 तारखेपर्यंत जे काही ट्रान्झॅक्शन झालेले आहेत, जे काही व्यवहार झालेले आहेत, समजा पहिलं ट्रान्झॅक्शन झालं 5 नोव्हेंबरला, दुसरं ट्रान्झॅक्शन झालं 8 नोव्हेंबरला, तिसरं ट्रान्झॅक्शन झालं 15 नोव्हेंबरला, चौथं ट्रान्झॅक्शन झालं 22 नोव्हेंबरला. असे नोव्हेंबर महिन्यामध्ये 4 ट्रान्झॅक्शन झाले. मग आता इथे डेट वाईज म्हणजे काय? तर पहिलं 5 तारखेच्या ट्रान्झॅक्शनची एंट्री, नंतर 8 तारखेच्या, नंतर 12 तारखेच्या आणि नंतर 15 तारखेच्या आणि नंतर 22 तारखेच्या. म्हणजे डेट वाईज, डेटनुसार पहिले ट्रान्झॅक्शनची एंट्री आपण 22 तारखेची करणार नाही. म्हणजे तारखेनुसार आणि जे काही अकाउंट असतील त्या अकाउंटनुसार तिथे आपण काय करणार आहोत, जे काही वेगवेगळे अकाउंट असतील त्या अकाउंटनुसार काय करणार आहोत, बुक कीपिंगची मध्ये ट्रान्झॅक्शनची एंट्री करणार आहोत. त्यानंतर पुढील त्याचा तिथे उद्दिष्ट आहे bookkeeping serves as a permanent record of the monetary transaction of an enterprise business and it can be produced as an evidence whenever and wherever required. बघा, बुक कीपिंग हे काय आहे? तर आपण जो काही रेकॉर्ड ठेवतो, आपण जी काही नोंदणी ठेवतो त्याचा आपल्याला परमनंट रेकॉर्ड मिळतो. बघा, आपण लिहून ठेवलं आहे त्याचा आपल्याला परमनंट रेकॉर्ड मिळतो. जे काही मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आहेत, जे काही तिथे आर्थिक व्यवहार आहेत, जे काही पैशाचे व्यवहार आहेत, त्या व्यवहारांचा परमनंट रेकॉर्ड. बघा, उदाहरणच घ्यायचं झालं तर आपण जर तिथे दैनंदिन खर्चाचा हिशोब व्यवस्थित लिहून ठेवला तारखेनुसार तर तो परमनंट रेकॉर्ड झाला. म्हणजे आपण डोक्यातनं काय करणार आहोत, तो वहीवर लिहून ठेवणार आहोत आणि तो तिथे कायमस्वरूपी असणार आहे. आपण जेव्हा ती वही काढू तेव्हा तो आपल्याला हिशोब तिथे दिसणार आहे. मग बुक कीपिंगमध्ये सुद्धा असंच केलं जातं. जो काही रेकॉर्ड आहे, बिझनेसचे जे काही मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आहेत, पैशाने होणारे व्यवहार आहेत, त्या व्यवहाराचा रेकॉर्ड हा परमनंट असतो, कायमस्वरूपी असतो. आणि त्याचबरोबर तो रेकॉर्ड कायमस्वरूपी असल्यामुळे आपल्याला जेव्हा त्याची गरज भासेल, व्हेरेवर आणि वेनेवर, कुठे जेव्हा गरज भासेल तेव्हा तो पुरावा, एव्हिडन्स म्हणजे पुरावा म्हणून आपल्याला तो सादर करता येतो. म्हणजे आपण तो रेकॉर्ड लिहून ठेवल्यामुळे तो कायमस्वरूपी होतो, तो लगेच नष्ट होत नाही. बघा, आपण जर एखादा व्यवहार डोक्यात ठेवला तर डोक्यात किती दिवस ठेवू शकतो? 10 दिवस, 15 दिवस, 2 महिने, 4 महिने, 6 महिने. पण त्याच्या पुढे ते आपल्या लक्षात राहणार नाही. पण तेच जर आपण लिहून ठेवलं असेल तर ते आपल्या लक्षात राहू शकतं. मग असा बुक कीपिंगमध्ये ठेवलेला रेकॉर्ड हा परमनंट असतो, कायमस्वरूपी असतो आणि जेव्हा आपल्याला गरज भासेल तेव्हा तो आपल्याला
पुरावा म्हणून सादर करता येतो, कारण तो आपण लिहून ठेवलेला असतो. यानंतर त्याचं पुढील उद्दिष्ट आहे टू नो द प्रॉफिट ऑर लॉस ऑफ द बिझनेस ड्युरिंग द फायनान्शियल इयर. बघा, व्यवसायाचा उद्देश मुळात काय, कोणताही व्यवसाय आपण तिथे गृहीत धरला किंवा कोणत्याही व्यवसायाचा विचार केला तर व्यवसाय हा नफ्याच्या उद्देशाने तिथे स्थापन झालेला असतो. मग जेव्हा अशा पद्धतीने हिशोब ठेवला जातो तेव्हा तिथे आपल्याला कळतं की व्यवसायामध्ये प्रॉफिट, नफा झाला आहे की लॉस झाला आहे, हे आपल्याला तिथे एका फायनान्शियल इयरमध्ये नफा की तोटा हे जे झालं आहे ते शोधण्यास ते इथे बुक किपिंगचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर टू नो द टोटल ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द एंटरप्राइज. बघा, जे काही बिझनेस आहे, व्यवसाय आहे, त्या व्यवसायाच्या एकूण मालमत्ता किती, एकूण देणी किती, हे समजणं सुद्धा व्यवसायामध्ये महत्त्वाचं असतं. मग हे समजण्यासाठी आपण काय करत असतो, बुक किपिंग करत असतो. म्हणजे बुक किपिंग करण्याचं हे उद्दिष्ट आहे की आपल्याला आपल्या व्यवसाय संघटनेमध्ये असणारा ॲसेट्स, मालमत्ता आणि असणारी जी काही द्यायची देणी आहेत ती देणी समजण्यासाठी आपण तिथे बुक किपिंग करत असतो. त्यानंतर टू नो व्हॉट द बिझनेसमॅन ओज टू अदर्स अँड व्हॉट अदर ओज टू हिम. बघा, हे सुद्धा बिझनेसमॅनला समजलं पाहिजे की मला किती जणांकडून कोणाकोणाकडून किती पैसे यायचे आहेत आणि मला कोणाकोणाला किती पैसे द्यायचे आहेत. बघा, व्हॉट अदर ओज हिम अँड बिझनेसमॅन ओज टू अदर, म्हणजे त्याला कोणाकोणाला किती जणांना पैसे द्यायचे आहेत आणि त्याला कोणाकोणाकडून पैसे यायचे आहेत हे समजणं सुद्धा महत्त्वाचं असतं. आणि हे बुक किपिंग केल्यामुळे आपल्याला समजत असतं. म्हणून बुक किपिंगचं हे उद्दिष्ट आहे की बिझनेसमॅन तिथे त्याला समजतं की त्याला किती जणांना द्यायचं आहे. बिझनेसमॅन ओज अदर, व्हॉट बिझनेसमॅन ओज टू अदर अँड व्हॉट अदर ओज टू हिम, त्याला किती जण देणार आहेत याची माहिती त्याला तिथे या बुक किपिंगमुळे कळत असते. म्हणजे बुक किपिंग ठेवण्याचे हे उद्दिष्ट आहे की बिझनेसमॅनला हे समजलं पाहिजे की त्याला कोणाला कितीला द्यायचं, बिझनेसमॅनला व्हॉट ओज टू अदर अँड व्हॉट अदर ओज टू हिम, त्याला किती जण देणार आहेत हे तिथे समजणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढील त्याचं उद्दिष्ट आहे बिझनेसमॅन कम टू नो द करंट इयर प्रोग्रेस ओव्हर प्रिव्हियस इयर. बघा, बिझनेसमॅनला इथे समजतं की चालू वर्षाचे जे काही व्यवसाय आहे त्याची प्रगती किती झालेली आहे मागील वर्षाच्या तुलनेत. म्हणजे जर आपण व्यवसायाची तुलना केली, मागील वर्षाचा हिशोब आणि या वर्षाचा हिशोब, तर मागील वर्षाच्या तुलनेमध्ये आपल्या व्यवसाय संघटनेची प्रगती किती झाली याची आपल्याला तुलना या रेकॉर्डमुळे करता येते. आणि त्याचबरोबर अँड कम्पेअर इट्स फायनान्शियल रिझल्ट विथ अदर बिझनेस एंटरप्राइजेस इन सिमिलर लाईन. आणि त्याचबरोबर हे जे काही हिशोब आहेत त्या हिशोबांची तुलना मागील फायनान्शियल वर्षाच्या बरोबर तर करता येतेच, पण तिथेच असेच आपल्याशी संबंधित असणारे जे काही बिझनेस आहेत, व्यवसाय आहेत, त्यांच्याशी तुलना करता आपला व्यवसाय कुठे आहे, आपला व्यवसाय कोणत्या स्थितीत आहे तिथे आपल्याला कळण्यासाठी हे इथे जे काही बुक किपिंग आहे ते तिथे उपयोगी ठरत असतं. म्हणजे बुक किपिंग करण्याचं उद्दिष्टच हे आहे की आपण आपला व्यवसाय कुठे आहे, आपण ठेवलेला जो काही रेकॉर्ड आहे, आपण जी काही माहिती लिहून ठेवलेली आहे, आपण जे काही ट्रान्झॅक्शनची नोंदणी केलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला कळतं की आपल्या व्यवसायाची तुलना आपण मागील वर्षाच्या हिशोबाशी करू शकतो आणि आपल्या व्यवसायाची परिस्थिती कुठे आहे हे कळतं. आणि त्याचबरोबर या समान त्याचे आपल्यासारखे जर इतर बिझनेस असतील तर त्यांच्या परिस्थितीमध्ये आपण कुठे आहोत ह्याची माहितीसुद्धा आपल्याला त्याच्यावरून कळत असते. असे हे इथे जे काही बुक किपिंग आहेत त्याचे फीचर्स आहेत. त्यानंतर इम्पॉर्टन्स, महत्त्व काय आहे बुक किपिंगचं ते आपल्याला बघायचं आहे. तर इथे पहिलं महत्त्व आहे रेकॉर्ड. बघा, बुक किपिंग हा एक रेकॉर्ड आहे. इट इज नॉट पॉसिबल फॉर एनीवन टू रिमेंबर ऑल ट्रान्झॅक्शन but bookkeeping maintains record of all the transaction permanently, systematically in the books of accounts. मी मगाशीच सांगितलं की प्रत्येकाला इथे जे काही व्यवहार आहेत ते लक्षात ठेवणं शक्य नाही आहे. बघा, आपण दैनंदिन व्यवहाराचा जरी विचार केला की जर आपण एखाद्या महिन्याचा खर्च ठरवलं की एखाद्या महिन्याचा खर्च आपण डोक्यात ठेवायचा आणि तो कायमस्वरूपी ठेवायचा,
तर ते कोणत्याही व्यक्तीला तिथे शक्य नाही, कारण दैनंदिन व्यवहार पुढच्या महिन्यात वेगळे, परत त्याच्या पुढच्या महिन्यात वेगळे असे होत राहतात. एका ठराविक कालावधीपर्यंत लक्षात राहू शकतं, साधारणतः 15 दिवस, महिनाभर ते आपल्या लक्षात राहू शकतं. पण त्याच्यानंतर आपल्याला जर कोणी विचारलं की नोव्हेंबर महिन्यात तुम्ही काय खर्च केलेला तो सांगा, तर तो आपल्याला सांगता येणार नाही. मग बुक किपिंगचं महत्त्व हेच आहे की आपल्याला एक रेकॉर्ड मिळतो, आपल्याला एक नोंदणी मिळते, कारण प्रत्येक तिथे व्यक्तीला शक्य नाही आहे की व्यवसायामध्ये जे काही ट्रान्झॅक्शन होतात, बघा आपण दैनंदिन जीवनाचा विचार केला तर आपले व्यवहार फार कमी असतात, फार छोटे असतात. मग ते व्यवहार आपल्याला लक्षात ठेवणं जर कठीण होत असेल तर व्यवसायाचा विचार केला तर व्यवसायामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ट्रान्झॅक्शन असतात आणि त्या सर्व ट्रान्झॅक्शनची तिथे नोंदणी ठेवणं, ते ट्रान्झॅक्शन लक्षात ठेवणं फार कठीण असतं आणि त्याच्यामुळेच आपल्याला बुक किपिंग तिथे महत्त्वाचं ठरत असतं. बुक किपिंगमध्ये आपण काय करत असतो, हे ट्रान्झॅक्शन परमनंटपणे ठेवतो, कायमस्वरूपी ठेवतो, एका सिस्टमॅटिक पद्धतीमध्ये नोंदणी त्याची अकाउंटच्या बुकमध्ये करतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला तो रेकॉर्ड काय करता येतो, बघता येऊ शकतो. म्हणजे रेकॉर्ड मेंटेन करणं हे बुक किपिंगचं महत्त्व आहे. यानंतर त्याचं पुढील महत्त्व आहे फायनान्शियल इन्फॉर्मेशन. बघा, बुक किपिंग इज युजफुल टू गेट इन्फॉर्मेशन रिलेटेड टू प्रॉफिट, लॉस, ॲसेट, लायबिलिटीज, इन्व्हेस्टमेंट, स्टॉक एक्सेट्रा ॲट एनी गिवन टाईम. बघा, जी काही फायनान्शियल इन्फॉर्मेशन आहे, जी काही आपल्याला लागणारी माहिती आहे, ती आर्थिक माहिती आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा त्या रेकॉर्डवरून मिळत असते. म्हणून बुक किपिंग आपल्याला त्याच्यासाठी मदत करतं, युजफुल आहे, हेल्पफुल आहे, की ज्याच्यामुळे आपल्याला कळतं की जे आपण माहिती लिहिलेली आहे, जे आपण ट्रान्झॅक्शन लिहिलेले आहे, जे आपण व्यवहार लिहिलेले आहे, जो आपण रेकॉर्ड लिहिलेला आहे, त्यावरून आपल्याला कळतं की आपल्याला बिझनेसमध्ये प्रॉफिट झाला आहे की लॉस झाला आहे, आपल्या ॲसेट्स किती, आपल्या लायबिलिटीज किती, मी किती गुंतवणूक केलेली आहे, माझ्याकडे स्टॉक, मालाचा साठा किती आहे, हे आपल्याला लगेचच तिथे जेव्हा पाहिजे तेव्हा, म्हणजे गिवन टाईम, ठराविक कालावधीमध्ये आपल्याला त्या रेकॉर्डवरून ही माहिती काढता येते. म्हणजे ही फायनान्शियल इन्फॉर्मेशन मिळण्यासाठी आपल्याला बुक किपिंग महत्त्वाचं ठरत असतं. यानंतर पुढील इम्पॉर्टन्स आहे डिसिजन मेकिंग. बघा, निर्णय घेणे. बुक किपिंग प्रोव्हाइड्स फायनान्शियल इन्फॉर्मेशन टू द बिझनेसमॅन फॉर डिसिजन मेकिंग. बघा, बुक किपिंग तिथे व्यावसायिकांना निर्णय घेण्यासाठी, जी काही निर्णय घ्यायचे, बघा व्यवसायामध्ये निर्णय घेणं फार महत्त्वाचं असतं. काही वेळेस त्याला संधी चालून येते, त्यांनी निर्णय घ्यावा की नाही, आपण हे काम करावं की नाही, आपल्याला ते काम कशा पद्धतीने करता येईल, त्यासाठी आपल्याकडे भांडवल आहे की नाही, हे जेव्हा निर्णय घ्यायचे असतात तेव्हा ते निर्णय घेण्यासाठी बुक किपिंग आपल्याला जी काही फायनान्शियल इन्फॉर्मेशन देते ती तिथे फार महत्त्वाची असते आणि त्या फायनान्शियल इन्फॉर्मेशनच्या आधारावरती, त्या आर्थिक माहितीच्या आधारावरती आपण काय करू शकतो, योग्य निर्णय घेऊ शकतो. म्हणजे व्यावसायिकाला निर्णय घेण्यासाठी ही जी काही बुक किपिंगमध्ये रेकॉर्ड केलेली माहिती ती तिथे उपयोगाची ठरत असते, महत्त्वाची ठरत असते. यानंतर पुढील आहे कंट्रोलिंग. बघा, बुक किपिंग अनेबल्स द एक्झिक्युटिव्ह ऑफ द बिझनेस टू कंट्रोल द ॲक्टिव्हिटीज ऑफ द बिझनेस. बघा, बुक किपिंग जे आहे ते तिथे व्यावसायिकाला मदत करतं. कशासाठी मदत करतं, तर व्यवसायातल्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत, ज्या काही कृती आहेत त्या कंट्रोल करण्यासाठी तिथे महत्त्वाचं ठरतं असं किंवा कंट्रोल करण्यासाठी मदत करत असतं. बघा, माझ्याकडे जो काही लिहिलेला रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डवरून मला कळू शकतं तिथे की माझा व्यवसायामध्ये अनावश्यक खर्च होतो आहे का, मग तो अनावश्यक खर्च मला टाळता येईल का, मला कशा पद्धतीने तो कंट्रोल करता येईल. कारण व्यवसायामध्ये जर अनावश्यक खर्च झाला तर तो खर्च मला तिथे तोट्याकडे नेऊ शकतो किंवा माझ्या व्यवसायामध्ये त्याच्यामुळे तोटा होऊ शकतो. मग असे जे काही खर्च आहेत किंवा अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींवर कंट्रोल मिळवण्यासाठी, नियंत्रण मिळवण्यासाठी मला ही बुक किपिंगमधली माहिती किंवा बुक किपिंगमधला रेकॉर्ड जो आहे तो महत्त्वाचा ठरत असतो आणि ते तिथे आपण बुक किपिंगमध्ये रेकॉर्ड ठेवतो. त्या रेकॉर्डमुळेच आपल्याला काय करता येतं, कंट्रोलिंग करता येतं. यानंतर पुढचा आहे एव्हिडन्स, पुरावा. Businessman needs financial evidence to be produced in the court of law in case of any dispute. बघा, व्यावसायिक जो आहे त्या व्यावसायिकाला कोर्टामध्ये जर काही
तिथे वाद झाला, डिस्प्यूट म्हणजे वाद, जर तिथे कोर्टामध्ये जर एखाद्याने तिथे केस टाकली आणि काही वाद तिथे निर्माण झाला, तर अशा वादाच्या प्रसंगाच्या वेळेला जी काही आपण रेकॉर्ड ठेवलेला आहे, जो काही आपण रेकॉर्ड ठेवलेला आहे, ती रेकॉर्ड ठेवलेली माहिती व्यावसायिकाला तिथे कोर्टामध्ये पुरावा म्हणून सादर करण्यासाठी उपयोगी ठरत असते. म्हणजे जी आपण ठेवलेली माहिती आहे त्या माहितीचा उपयोग व्यावसायिक तिथे पुरावा म्हणून कोर्टात सादर करू शकतो, कारण ती लिखित स्वरूपात असते, आपल्याला ती तिथे दाखवता येते किंवा कोर्टासमोर सादर करता येते. त्यानंतर पुढचं आहे टॅक्स लॅबिलिटी. बघा, कोणताही व्यवसाय म्हटलं की त्याला वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स असतात, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे कर असतात. आता हे कर त्याला भरावे लागतात. मग ते कर त्याला काढावे लागतील आधी, कारण भरण्यासाठी काढलं पाहिजे. बाबा, मी खरेदी किती केलं आहे, मी विक्री किती केलं आहे, मला त्याच्यातून नफा किती मिळालेला आहे आणि त्या नफ्यावरती मला किती टॅक्स भरायचा आहे. म्हणजे ही टॅक्सची माहिती काढण्यासाठी मला किती टॅक्स द्यायचा आहे, मग इन्कम टॅक्स असेल, प्रॉपर्टी टॅक्स असेल, आता GST असेल, मग हे मला जे काही कर आहेत ते शासनाला भरायचे असतात. मग हे जेव्हा मला कर शासनाला भरायचे आहेत, सरकारला भरायचे आहे, तेव्हा ते भरताना ते किती आहेत त्याचं कॅल्क्युलेशन करायचं, ते काढायचे आहेत. त्याच्यासाठी मला ही बुक किपिंगमध्ये ठेवलेला जो काही रेकॉर्ड आहे, माहिती आहे, ती तिथे उपयोगी ठरत असतं. म्हणजे बुक किपिंग मला त्याच्यासाठी हेल्पफुल ठरत असतं, फायदेशीर ठरत असतं. आणि त्याच्यावरूनच मी काय करू शकते, मला तिथे जी काही बुक किपिंगची टॅक्स लॅबिलिटी आहे ती तिथे बुक किपिंगची नाही, जी काही मला टॅक्स लॅबिलिटी आहे, मला तिथे शासनाला जो काही कर द्यायचा आहे तो कराची माहिती मला या रेकॉर्डवरून किंवा माहितीवरून काढता येतं. त्यानंतर पुढे आपल्याला बघायचं आहे युटिलिटी ऑफ बुक किपिंग. वापर काय आहे किंवा बुक किपिंग आपण जो करतो त्याचा वापर कोणाकोणाला आहे आणि कसा कसा आहे हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे ओनर, मालक. बघा, मालकाला जो काही हा रेकॉर्ड ठेवलेला आहे तो रेकॉर्ड कशा पद्धतीने उपयोगी ठरतो हे आपल्याला बघायचं आहे. तर द बिझनेसमॅन कॅन फाइंड आउट प्रॉफिट, लॉस, ॲसेट, लायबिलिटीज ऑफ ॲन एंटरप्राइज ॲट एनी टाईम. बघा, कोणताही व्यावसायिकाचा मूळ उद्देश असतो की व्यवसायामध्ये मला नफा झाला की तोटा, कारण आपण एवढं काम करतोय, एवढी मेहनत करतोय, तर ती मेहनत घेऊन मला व्यवसायामध्ये नफा झाला की तोटा हे जाणून घेणं हे प्रत्येक व्यावसायिकाला आवडत असतं. मग हे माहिती करण्यासाठी मला बुक किपिंगमध्ये ठेवलेला जो काही रेकॉर्ड आहे, बुक किपिंगमध्ये लिहिलेली जी काही ट्रान्झॅक्शन्स आहेत ते तिथे उपयोगी पडतात. आणि मग मालकाला त्याच्यावरून समजू शकतं की मला व्यवसायामध्ये प्रॉफिट झाला, लॉस झाला, माझे मालमत्ता किती, मला देणी किती द्यायची आहेत, कधीही त्याला समजू शकतं. आणि म्हणून मालकासाठी ते तिथे उपयोगी ठरत असतं, युजफुल ठरत असतं. यानंतर पुढील आहे मॅनेजमेंट. बघा, व्यवसाय संघटनेमध्ये जी काही मॅनेजमेंट काम करत असते त्या मॅनेजमेंटला सुद्धा ही माहिती, हा रेकॉर्ड महत्त्वाचा ठरत असतो. मग तिथे काय, तर मॅनेजमेंट ऑफ ॲन एंटरप्राइजेस कॅन प्लॅन, टेक डिसिजन अँड कंट्रोल ओव्हरऑल बिझनेस ॲक्टिव्हिटीज. बघा, मॅनेजमेंट तिथे निर्णय घेऊ शकते, तिथे प्लॅनिंग करू शकते की आपला व्यवसाय अशा पद्धतीने चाललेला आहे, आपण अजून प्रगती करू शकतो, आपण अजून उत्पादन करू शकतो, आपल्या उत्पादनाला मागणी चिकार आहे, आपल्याला तिथे जी काही नफा आहे तो योग्य रीतीने मिळतोय. मग तिथे त्यांनी प्लॅनिंग करायचं आहे, त्यांना ठरवायचं आहे की आपण काय करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे, आपल्याला निर्णय घ्यायचा आहे, कशा पद्धतीने घ्यायचा आहे, आणि आपल्याला ज्या काही व्यवसायामध्ये अनावश्यक गोष्टी आहेत त्या कंट्रोल करायच्या आहेत. म्हणजे जी काही व्यवसाय संघटनेचं व्यवस्थापन असतं त्या व्यवस्थापनाला ही माहिती बुक किपिंगची उपयोगी ठरत असते, जेणेकरून ते तिथे त्यांच्या जो काही प्लॅनिंग करायचं आहे, त्यांना जे काही तिथे नियोजन करायचं आहे, भविष्यात काय करायचं आहे त्याचं त्यांना तिथे निर्णय घ्यायचा आहे, किंवा जे काही व्यवसायातील ॲक्टिव्हिटीज आहेत, कृती आहेत, त्यांना कंट्रोल करायचं आहे, यासाठी ती माहिती उपयोगाला ठरत असते किंवा उपयोगी ठरत असते. यानंतर पुढील आहे इन्व्हेस्टर. बघा, इन्व्हेस्टर कॅन टेक प्रॉपर डिसिजन वेदर टू इन्व्हेस्ट ऑर नॉट. बघा, जे काही इन्व्हेस्टर आहेत, इन्व्हेस्टर म्हणजे गुंतवणूक करणारे. बघा, आपल्या व्यवसायामध्ये ज्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केलेली आहे, आपले पैसे गुंतवलेले आहेत, तिथे आपल्या व्यवसाय संघटनेचे भाग विकत घेतलेले आहेत, मग ते तिथे ठरवू शकतात की ही जी माहिती आहे ही त्यांच्यापर्यंत पोचल्यानंतर त्यांना अंदाज येतो की व्यवसाय प्रगती करतोय की अधोगती. जर व्यवसायाची प्रगती होत असेल तर तिथे ठरवू शकतात की आपण याच्यामध्ये पैसे गुंतवायचे की नाही.
जर व्यवसाय अधोगती करत असेल, व्यवसायाची प्रगती होत नसेल, तर तिथे ते निर्णय घेऊ शकतात की नाही आपल्याला आता या व्यवसाय संघटनेमध्ये पैसे गुंतवायचे नाही. तर अशी गुंतवणूक करायची की नाही अशी ही माहिती कळण्यासाठी जी काही बुककीपिंगचा रेकॉर्ड आहे तो बुककीपिंगचा रेकॉर्ड इन्व्हेस्टर्सला उपयोगी ठरत असतो. आणि इन्व्हेस्टर म्हणजे गुंतवणूकदार त्याच्यावरून ठरवतात की आपण याच्यामध्ये गुंतवणूक करायची की नाही. हे ठरवण्यासाठी बुककीपिंगचा रेकॉर्ड किंवा बुककीपिंगची माहिती तिथे त्यांना उपयोगी ठरत असते. यानंतर पुढील आहे कस्टमर. कस्टमर कॅन इझिली अंडरस्टँड फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस अँड ही कॅन टेक अ डिसिजन, किंवा हे चुकलेलं आहे, अबाउट सप्लाय ऑफ गुड्स, आणि ते ठरवू शकतात की आपण माल सप्लाय करायचा की नाही. बघा इथे जे काही कस्टमर्स आहेत, कस्टमर म्हणजे कोण, आपण ज्यांच्याकडनं माल विकत घेणार आहोत ते. मग आपण ज्यांच्याकडनं माल विकत घेणार आहोत त्यांना ही माहिती जेव्हा तिथे मिळेल किंवा माहिती तिथे त्यांच्यासमोर असेल तेव्हा त्यांना कळणार आहे की आपण यांना पुन्हा माल द्यायचा की नाही, कारण हे आपली उधारी बरोबर देत आहेत की नाही. कारण आपण माल घेतो, काही वेळेला आपण उधारीवर घेतो, काही वेळेला आपण रोखीक घेतो. मग अशा वेळेला आपल्या व्यवसायाची जर पोझिशन, आपल्या व्यवसायाची जर परिस्थिती चांगली असेल तर तिथे ते ठरवू शकतात की आपण व्यवसायामध्ये तिथे यांना माल द्यायचा की नाही. जर तुमच्या व्यवसायाची पोझिशन चांगली नसेल तर ते तुम्हाला माल देणार नाही. म्हणजे मालाचा सप्लाय करताना त्यांना ही माहिती तिथे उपयोगी ठरणार आहे आणि त्याच्यावरून ते ठरवणार आहेत की आपण यांना माल द्यायचा की नाही. यांची जी फायनान्शियल पोझिशन आहे चांगली आहे तर ते आपल्याला माल सहज देऊ शकतात. जर फायनान्शियल पोझिशन चांगली नसेल तर तिथे ते न देण्याचा सुद्धा निर्णय घेऊ शकतात. म्हणजे कस्टमरसुद्धा आपल्याला तिथे मालाचा सप्लाय करताना, माल देताना, गुड्सचा सप्लाय करताना ठरवू शकतात आणि त्यांच्यासाठी ही माहिती तिथे उपयोगी ठरू शकते. यानंतर पुढील आहे गव्हर्नमेंट. बघा शासनाला सुद्धा ही माहिती उपयोगी ठरत असते. गव्हर्नमेंट कॅन इझिली फाइंड आउट डिफरंट टाइप्स ऑफ टॅक्सेस ड्यू फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. बघा आपण जी लिहिलेली माहिती आहे, बुककीपिंगमध्ये जी ठेवलेला रेकॉर्ड आहे त्याच्यावरून शासनाला कळू शकतं की आपल्याकडनं त्यांना कोणते टॅक्स घ्यायचे आहेत, कशा पद्धतीने घ्यायचे आहेत याची माहिती. त्याच्यावर आपण जे काही टॅक्सचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे, टॅक्स आपण जो काही काढलेला आहे तो बरोबर आहे. म्हणजे जी काही बुककीपिंगमधून ठेवलेली माहिती आहे ती शासनाला सुद्धा त्यांची जी काही कर आहे ते कर तिथे कलेक्ट करण्यासाठी, कर तिथे घेण्यासाठी उपयोगी ठरत असते. त्यानंतर पुढचं आहे लेंडर्स. लेंडर्स म्हणजे कोण? मनी लेंडर्स, जे आपल्याला पैसे तिथे देतात, उसने पैसे देतात, व्याजाने देतात. मग तिथे मनी लेंडर्स कॅन फाइंड फायनान्शियल स्टँडिंग फॉर द एंटरप्राइजेस फॉर डिसिजन टू लेंड मनी ऑर नॉट. बघा जे काही आपल्याला पैसे उधार देणार आहेत, उसने देणार आहेत, व्याजाने देणार आहेत, त्यांनासुद्धा ही बुककीपिंगची माहिती उपयोगाची ठरत असते. त्याच्यावरनं ते ठरवू शकतात की या व्यवसाय संघटनेला आपण अजून पैसे द्यायचे की नाही. जर व्यवसायाची परिस्थिती, फायनान्शियल पोझिशन चांगली असेल, तिथे जी काय आर्थिक परिस्थिती आहे ती चांगली असेल तर ते ठरवतील द्यायचं की नाही. जर नसेल तर तिथे पुन्हा ते ठरवणार आहेत आपल्याला पैसे द्यायचे की नाही. तर अशी लेंडर्स लोकांनासुद्धा ही जी बुककीपिंगची माहिती आहे ती माहिती तिथे उपयोगी ठरत असते. यानंतर पुढचं आहे डेव्हलपमेंट. बघा कोणताही बिझनेस म्हटलं की त्याचा विकास होणं फार महत्त्वाचं आहे, त्याची ग्रोथ होणं महत्त्वाचे आहे. कारण आपण एखादा व्यवसाय सुरू केला तर तो नेहमी पुढे पुढे चालला पाहिजे किंवा त्याचा विकास झाला पाहिजे, तो वाढत गेला पाहिजे. मग बिझनेस एंटरप्राइजेस कॅन अचीव अ बिझनेस ग्रोथ विथ द हेल्प ऑफ अकाउंटिंग. मग इथे अकाउंटिंगच्या त्या माहितीवरनं कळणार आहे की व्यवसाय जो आहे तो विकास करतोय की अधोगती होते, त्याची प्रगती होत आहे, कुठे जात आहे, हे आपल्याला त्या माहितीवरून कळत असतं. म्हणजे व्यवसाय संघटनेचा विकास हा आपल्याला त्या माहितीवरून कळत असतो. म्हणून व्यवसाय संघटनेच्या विकासासाठी सुद्धा जी बुककीपिंगमध्ये ठेवलेली माहिती आहे ती माहिती आपल्याला उपयोगी ठरत असते. म्हणजे जी काही बुककीपिंगची माहिती आहे त्या बुककीपिंगच्या माहितीचा उपयोग फक्त मालकालाच नाही तर शासन असेल, व्यवसाय संघटनेमध्ये जी काही व्यवस्थापन असेल ते व्यवस्थापन असेल, आपल्याला पैसे देणारे लेंडर्स असतील, आपल्याला माल देणारे कस्टमर्स असतील, यांनासुद्धा ती माहिती उपयोगी ठरत असते. तर अशा रीतीने आपण जे काही बुककीपिंग आहे त्या बुककीपिंगचे
तिथे वैशिष्ट्य, तिथे इम्पॉर्टन्स, त्याचं महत्त्व आणि युटिलिटी अभ्यासलेली आहे. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करत राहा आणि आपल्या यशाचा मार्ग मोकळा करा. धन्यवाद. थँक्यू.